नाराज जो आहे तो सुरुवातीला होता. गेल्या काही दिवसांपासून एकत्रितपणे आपण फिरता काय एकंदरीत चित्र असणार आहे सोलापूर विधान परिषदेत? विधानपरिषद चित्र काय असणार आहे ते आमच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती आहे. मी ते सांगण्यात काय मजा नाही. 22 तारखेला तुम्हाला कळेलच. पण जे शिवसेनेमध्ये थोडं होतं तुम्ही म्हणल्यासारखं, नंतर पालकमंत्री महोदयांनी सगळ्याला बोलवलं, बैठक घेतली आणि वरच्या लेवललाही ठरलं बाबा भाजपचं जे असेल कोटा, शिंदे सेनाचं जे असेल, दादा गटाचं जे असेल ते आता सगळं पुढं का असं होणार नाही. सगळं व्यवस्थित पुढं 3-3.5 वर्ष व्यवस्थित चालेल आणि कुणाला तक्रार येऊ देणार नाही म्हणून असं पालकमंत्री महोदयांनी शब्द दिला. त्या शब्दावर सगळे विश्वास ठेवून एकत्र काम करत होते. तालुक्यात अक्कलकोट तालुक्यात आमच्या अक्कलकोट तालुक्यात वन साइडच आहे सगळं. दुधनी आमचे 23 आहे. जिल्हा परिषद त्यांचे आहेत, आमचे आहेत. बाहेर कोण नाही तर महेंद्रगिरी दूध अक्कलकोट पण सगळे एकत्रच आहे सगळं. त्यामुळे वन साइडच आहे अक्कलकोट. म्हणणं आहे विरोधकांचं. तुमच्याकडे जास्त अपेक्षा आहेत त्यांच्या नाही असं आहे. आमचं वर्ष आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्पष्ट आदेश दिले, आपल्याला युती धर्म तोडायचं नाही. युतीमध्ये धर्म तोडून ते काय उपयोग होणार नाही. कशाला हे करता? आपण आता मिळून जुळून सरकारमध्ये काम करतो, देशामध्ये काम करतो. हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काहीतरी गडबड करून ते मिठाचा खडा खात्यासारखं होणार आहे. त्यामुळे तसं करू नका. सगळेजण व्यवस्थित काम करा म्हणून शिंदे साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत आम्हाला. निधीबाबत पण आता समांतर राहील अशी अपेक्षा हो, निधीबद्दल 100% 2-2, 3-3 वेळा त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आश्वासित केले तर आम्हाला त्याच्या पुढे तुम्हाला तक्रारीला वाव राहणार नाही. आपण सगळे मिळून काम करू म्हणले. त्या दृष्टीनं सगळे मिळून काम करू.